तोपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मी ईव्हीएमच्या मशीन मध्ये मत टाकलं, मला तिथे दिसलं की डिस्प्ले झालं की या माणसाला तुमचं मत गेलं. याचा अर्थ त्याच माणसाला ते गेलं का हे पाहण्याचा किंवा हे संशोधन करण्याचा आणि विचारण्याचा मला हक्क आहे. मग आम्ही त्यांना दुसरा उपाय सुचवला की तुम्ही ईव्हीएम मधून ती व्हीव्हीपॅटची ती काढा चिठ्ठी, त्याच्यावर तारीख आणि वेळ असली पाहिजे, नाव असलं पाहिजे, कोणाला मतदान केलं ते असलं पाहिजे, ते आम्हाला प्रिंट काढून दाखवा, आम्हाला देऊ नका, घडी करून दुसऱ्या एका डब्यात टाका. जर त्या मतदारसंघामध्ये शंका घेण्यात आली तर ईव्हीएमच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काउंट केलेलं मतदान आणि त्या बॉक्स मधलं मतदान टॅली करून पहा. जर ते जुळलं तर त्या माणसाला विजय म्हणून घोषित करा, नाही तर पुन्हा निवडणूक घ्या. कोणतेच पर्याय यांना पारदर्शकतेचे वापरायचे नाही. शुद्धता नको हाच यांचा नारा आहे. आणि त्यामुळे ईव्हीएम जे आहे ते अत्यंत सिलेक्टिव्ह पद्धतीने वापरलं जात आहे. लोक म्हणतात की मग तिकडे जिंकले इकडे एवढे जिंकले, त्याचं काय. मुद्दाम काही जणांना जिंकू दिलं जातं, मुद्दाम काही राज्य सोडले जातात, कारण की आता केंद्र सरकारमध्ये सत्ता पाहिजे हे यांनी ठरवलेलं आहे. बाकीच्या राज्यांमध्ये मांडलिकत्व स्वीकारलेले नितीश कुमार वगैरे घ्या सगळे दबावाखाली आणून. इथे शरद आम्ही तिकडचं सरकार स्थापन करण्यामध्ये आम्हाला खासदार द्या, त्यांनी नकार दिला, यांनी अजितदादाला फोडलं. यांचं जे दबाव केंद्रित राजकारण आहे हे अत्यंत घातक आहे, हे आपण सगळ्यांनीच लक्षात घेतलेलं आहे. काँग्रेस मुक्त भारत ही यांची एक हिंसक घोषणा आहे, भारतीय संविधानाचा अपमान करणारी घोषणा आहे. आणि आंबेडकरवादी जे लोक आहेत ते सुद्धा समजून घेत नाही की जेव्हा नरेंद्र मोदी म्हणतात की काँग्रेस मुक्त भारत झाला पाहिजे, तेव्हा ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संविधानाची बेइज्जती करत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत. भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला राजकीय स्वातंत्र्य आहे, राजकीय पक्ष संघटना काढण्याचं प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे हा पक्ष नको तो पक्ष नको असं कोणी म्हणू शकत नाही किंवा हा काँग्रेस मुक्त भारत झाला पाहिजे असं म्हणू शकत नाही. प्रत्येक राजकीय पक्ष असला पाहिजे, भाजप सुद्धा असला पाहिजे. संसदेची सुरक्षा त्याबद्दल काही खासदारांनी प्रश्न विचारले. मणिपूरमध्ये विवस्त्र करून बायांची धिंड काढण्यात आली, तिथे तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा एवढे छत्ती कोणती तरी इंचीची छाती वगैरे असे असलेले लोक, ते तुम्ही का जात नाही बाबा तिथे. काही लोकांनी प्रश्न विचारले की 3 भारतातले कायदे तुम्ही बदलत आहात, ते बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला काही प्रश्न आहेत, आम्हाला शंका आहेत, त्या विचारू द्या आणि त्याच्यानंतर कायदे पारित करा. तर कामामध्ये अडथळा आणतात म्हणून जवळपास 150 संसदेमधल्या खासदारांना यांनी निलंबित करून टाकले आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कायदे पारित केले, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अनेक बिलं पारित केली. काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा यांची प्रवृत्ती दाखवणारी आहे की यांना विरोधी पक्ष नको आहे, यांना विरोधी आवाज नको आहे, यांना आपल्या विरोधी बातम्या छापणारे पत्रकार नको आहे. या प्रवृत्तीच्या विरुद्ध आपण बोललं पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं की हे काही असं गंमत जम्मत करण्यासाठी आपण इथं जमलेलं आहे. हे अत्यंत गंभीर विषयावरचं आपलं विवेचन, आपले विचार म्हणून आपण सगळ्या समाजासमोर मांडले पाहिजे असं मला वाटतं. राजकारणातील सद्भावना यांनी नष्ट केलेली आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचीच प्रकारची कीड महाराष्ट्रातली असलेले देवेंद्र फडणवीस हे जे लोक आहेत हे राजकारणातील सद्भावना नष्ट करत असल्यामुळे आपण यांच्या विरोधात आहे. खोटारडे नेते म्हणून नरेंद्र मोदींचं नाव लहान लहान मुलगा भारतातला आता सांगतो, कारण की काही बोलतात. जेव्हा डिजिटल कॅमेरा निघाला नव्हता तेव्हा या माणसाने डिजिटल कॅमेऱ्याने फोटो काढले 1987 का केव्हा, तेव्हा ईमेल वगैरेची काही व्यवस्था नव्हती, तेव्हा यांनी ईमेल पाठवून दिली होती दिल्लीला लालकृष्ण अडवाणी सोबतच्या फोटोची. काहीही अक्षरशः खोटं बोलतात आणि तरी आपण सगळेजण यांना पंतप्रधान म्हणून 10-10 वर्ष झेलतो. आपल्या सगळ्यांच्या सहनशक्तीला सलाम करायला पाहिजे. 20 मार्च 2014 रोजी या माणसांनी नरेंद्र मोदींनी एक घोषणा केली होती की चाय पे चर्चा नावाचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातल्या दाभाडी हे गाव मी दत्तक घेत आहे. या गावाला
या 2014 नंतर हा माणूस एकदाही गेलेला नाही, तिथे कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. तुम्ही कोणी दाभाडीमध्ये जाऊन बघा, गटार व्यवस्था नाही, रस्ते नाही, सगळ्यांकडे इलेक्ट्रिसिटी नाही आणि पाणी सुद्धा मुबलक प्रमाणात शुद्ध पाणी पिण्याचं नाही. आणि यांनी हे दत्तक घेतलेलं गाव आहे. घोषणाबाज माणूस आहे हा आणि पतंग उडवणे एवढं त्यांचं काम आहे. आणि म्हणून यांना आपण आता 2024 मध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आपण राजकारणातून हद्दपार करायचं. हिंसा आणि भ्रष्टाचार अशी भाजपची वाढ झालेली आहे. प्रचंड हिंसा यांनी केलेली आहे, प्रचंड भ्रष्टाचार केला आणि त्याच्यावर हा पक्ष असा वाढलेला आहे. त्यामुळे मगाशी जरी मी म्हटलं असतं की यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे, तरी एका क्षणात यांचं गर्वावरण होऊ शकते. तुम्ही लक्षात घ्या, सत्ता यांच्या हातातून गेली की यांना सळो की पळो होणार. आणि म्हणूनच हे त्या नीरव मोदीला, विजय मल्ल्याला, अजून कोण तो आहे, त्यांना कोणालाही ते या देशामध्ये आणू शकत नाहीये. कारण की निवडणूक हरले 2024ची की यांचं घर तिकडेच आहे. यांनी एक इव्हिल फोर्स म्हणजे एक दुष्ट शक्ती तयार केली आहे राजकारणामध्ये आणि त्याबद्दल आपण सगळेजण बोललं पाहिजे. सत्तांतर हा एक अत्यंत विषारी प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला. एकनाथ शिंदे यांना उचकवून यांच्या मागे वाद लावून देवेंद्र फडणवीस यांनी सत्तांतराचा जो महाराष्ट्रामध्ये प्रयोग केला तो एक विषारी राजकीय प्रयोग आहे. गुंडागिरी व भ्रष्टाचार याच्यावर आधारित हा प्रयोग आपण पाहिलं. काही जणांनी 50 खोके म्हटलं, काय म्हटलं, आपल्याला त्याच्यात पडायचं नाही. पण जर असं झालं असेल तर हे आपल्या सगळ्यांची लोकशाहीची थट्टा आहे, आपण समजून घेणार की नाही. तुम्ही कोणालाही मतदान करा, आम्ही कोणालाही दबावाखाली आणून विकत घेऊन आम्ही आमची सत्ता स्थापन करू, असं जर सुरू झालं तर ती अराजकता आहे आणि ती अराजकता आपल्याला नको आहे. इथले ते तुमचे मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांची भाषा पहा, त्यांची वागणूक पहा. आता त्या हेमंत पाटलांशी बोलतानाचे ऑडिओ पहा, दोघांचे बोलणं पहा एकमेकांशी. हे लोकप्रतिनिधी असे असतात? त्या अब्दुल सत्तारच्या तोंडामध्ये तर कोणती भाषाच नाही. किती शिकलेले मला माहित नाही. मी मगाशी पण सांगितलं की फक्त शिक्षणाचा संबंध नाही, न शिकलेले माणसं सुद्धा अत्यंत उत्तम असतात. हे आपण पाहिलेलं आहे. गाडगे महाराजांच्या रूपाने शिकलेला माणूस नव्हता. जवळपास 28 ते 30 जणांनी त्याच्या विषयावर PhD केली आणि आज गाडगे महाराजांच्या नावाने विद्यापीठ आहे. शिकलेले थोडी होते ते, पण सभ्यता त्यांच्यामध्ये होती, माणुसकी त्यांच्यामध्ये होती. हा अब्दुल सत्तार यांच्यामध्ये काय भाषा आहे, कशा पद्धतीचा माणूस आहे हा. स्त्रियांबद्दल काय बोलतो, त्या मागच्या वेळेस सुप्रिया सुळेला काहीतरी म्हटलं. अशी भाषा असते आणि आपण यांना निवडून देतो. आपल्या सगळ्यांना लाज वाटली पाहिजे. हा आमच्या निर्भय बनवच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे की लाज वाटली पाहिजे आपल्याला. अशा लोकांना आपण निवडून दिलेला आहे. दुसरा तो तुमच्या इथला माणूस आहे संतोष बांगर, भीतीदायक. त्यांनी मागे सांगितलं की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 17 पैकी 17 सीट आल्यानंतर दाढी मिशा काढून टाकली. काढल्या नाही. मला तर खरं बघायचं होतं की दाढी मिशा काढून चांगला दिसतो का, थोडं बघू. अब्दुल सत्तार असतील, संतोष बांगर असतील. आता ते संतोष बांगरनी काहीतरी सांगितलं की 2024 मध्ये जर मोदी निवडून आले नाही तर मी फाशीची शिक्षा घेईन स्वतः कुठेतरी. ते जागा बिगा विचारून घ्या. भर चौकात म्हणाले. पण त्यांना आपण हे सांगितलं पाहिजे की असं करू नये, कारण की ते बेकायदेशीर आहे. फाशी देण्याची जबाबदारी सरकारची आहे, आपण स्वतःहून फाशी घ्यायची नाही. अब्दुल सत्तार असतील, संतोष बांगर असतील, या सुद्धा प्रवृत्ती आहेत. आणि एक हिंदू आहे, एक मुस्लिम आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो की विषारी हिंदू कसा असतो तर आपण अब्दुल सत्तार याच्याकडे पाहिलं पाहिजे. विषारी मुस्लिम आणि विषारी हिंदू कसा असतो तर मग आपण संतोष बांगर यांच्याकडे पाहिलं. आपली या विषारी लोकांसोबत लढाई आहे आणि ती विचारी लढाई आहे. विचारी लोकांनी सुरू केलेली लढाई आहे. त्यामुळे न घाबरता या लोकांबद्दल बोललं पाहिजे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की गुंड बदमाश सगळ्यात जास्त भित्रे असतात. इंदिरा गांधींच्या विरुद्ध आंदोलन केल्यामुळे माझे वडील जवळपास
13 महिने 14 महिने दिल्लीच्या सेंट्रल प्रिझन मध्ये होते आणीबाणीच्या वेळेस. मला नेहमी सांगावं लागतं की ते हुकुमशाही विरुद्ध होते माझे वडील, मी सुद्धा हुकुमशाही विरुद्ध. विश्वंभरचे वडील स्वातंत्र्य सैनिक, या हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये भाग घेतलेले, निजामशाही विरुद्ध लढलेले. आम्ही हे सांगितलं की ते म्हणतात की वडिलांच्या भरोश्यावर किती उड्या मारता, तुमचं स्वतःच सांगा, वडिलांचं कशाला सांगता. अरे आमच्या वडिलांनी काहीतरी चांगलं केलं आहे म्हणून आम्ही सांगतो. तुमच्याकडे तर नेते पण नाही, तुम्ही चोरता नेते. सरदार वल्लभभाई पटेल चोरता, कधी कोणते चोरता. आमच्या बापांनी काहीतरी केलंय म्हणून आम्ही सांगतो आणि आम्ही सांगणार. कारण की ते एक सत्प्रवृत्तीचे माणसं होते. भारताच्या झेंड्यासाठी आणि भारताच्या इमानासाठी ते भांडत होते, ते संविधानासाठी लढत होते आणि म्हणून आम्ही आमच्या बापाचं सांगणार. एकनाथ शिंदे यांनी जे काही सत्तांतर केलं, संविधानिक नैतिकतेचा संपूर्ण अपमान एकनाथ शिंदेंनी केलेला आहे. त्यांच्यासोबत पळून गेलेल्या प्रत्येकाने केलेला आहे. त्यांच्यासोबत पळून गेलेले आमदार असो किंवा त्यांच्यासोबत पळून गेलेले खासदार असो, हे संविधान द्रोही आहेत. मी त्या दिवशी सांगितलं होतं त्याप्रमाणे आणखी एकदा परत सांगतो आपल्याला की आता प्रश्न निर्माण झालेला आहे की ही जी राज्यसभेची निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये काय होणार. 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक आहे राज्यसभेची. काही जागा रिक्त होणार आहेत. मला वाटते जवळपास 56 जागा रिक्त होत आहेत आणि महाराष्ट्रातल्या 6 जागा आहेत. मग आता व्हीप कोण काढणार. मला काही पत्रकार पण आपल्या इथे भेटायला आले होते. पण मी मुद्दाम आपल्याला सांगतो की व्हीपमुळे जरी राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे की भरत गोगावलेचा व्हीप मान्य करायचा का, त्याबद्दल राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलेला आहे तो पूर्णपणे असंविधानिक आणि घटनाबाह्य असल्यामुळे त्याला उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेतर्फे सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे. सोमवारी त्या केसवर युक्तिवाद होईल, कारण की इंटरिम म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती राहुल नार्वेकरांच्या एका आदेशावर मागितलेली आहे की भरत गोगावले यांना व्हीप म्हणून जी मान्यता दिलेली आहे त्याच्यावर एक तर स्थगिती द्यावी किंवा त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांसोबत जे काही 15 आमदार आहेत त्यांना धोका ठरेल, त्यांना पुन्हा अपात्रतेच्या कारवाईला सामोरं जावं लागेल अशा प्रकारचे कोणते आदेश त्या व्हीपद्वारे काढू नये अशा प्रकारची स्थगिती मागितलेली आणि ती स्थगिती मिळू शकेल. याचं कारण एकच आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की 3 जुलै 2022 रोजी भरत गोगावले यांची अध्यक्षांनी जी काही त्यांना संमती दिली व्हीप म्हणून ती बेकायदेशीर होती असं सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालात सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हा निकाल जरूर अशा प्रकारचा देईल असं मला वाटतंय. आता हा निकाल देताना त्यांनी काय म्हटलं, म्हणजे हे भरत गोगावलेबद्दलचं की हे व्हीप असू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने का सांगितलं. कारण की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की एका फुटलेल्या गटाचा नेता म्हणजे एकनाथ शिंदे ते अशा प्रकारे व्हीप नियुक्त करू शकत नाही. व्हीप नियुक्त करण्याचा हक्क केवळ मूळ राजकीय पक्ष म्हणजे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीच्या रजिस्ट्रेशनवर, ज्याचं रजिस्टरवर नाव आहे पक्षप्रमुख म्हणून, तोच करू शकतो. आणि म्हणून जे महाविकास आघाडी सोबत आहेत, जे इथं शिवसैनिक आहेत, त्या मूळ शिवसैनिक जे आहेत त्यांना माझं सांगणं आहे की काही दिवस तग धरा, सत्तांतर मोठ्या प्रमाणात होणार आहे. आरक्षणाचा मुद्दा यांनी मुद्दाम किचकट केलेला आहे. कुणबी विरुद्ध मराठाचा संघर्ष लावलेला आहे. जरांगे पाटील हा प्रामाणिक माणूस, याच्याबद्दल आपण काही शंका व्यक्त करण्याची गरज नाही. पण लोक जे बोलत आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्या विरुद्ध ज्यांना सोडलेला आहे त्या रत्नांबद्दल पण मी काही बोलू इच्छित नाही. ते सुद्धा भाजपने सोडलेलेच आहेत. आणि ज्या पद्धतीने हे भांडणं लावले जात आहेत त्याच्यातून आता जो अहवाल एबीपी आणि सी वोटरचा सर्वे आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भाजपनी आता कुणबी समाजाचा आधार गमावलेला आहे आणि भाजपने आता मराठा समाजाचा सुद्धा सपोर्ट गमावलेला आहे. त्यामुळे राजकारणाचं महाराष्ट्रातलं चित्र अत्यंत वेगळं असणार आहे, जे माझे मित्र विश्वंभर चौधरी आपल्याला डिटेलमध्ये सांगते. माझं म्हणणं आहे की तुम्ही डेटा काय कलेक्ट करत नाही, जातनिहाय जनगणना का तुम्ही मान्य करत नाही. कारण की जातीवर आधारित राजकारण यांना करायचं.
आधी पॉवर्टीचा डेटा असायचा, म्हणजे गरिबीचा डेटा असायचा. आता पॉवर्टीचा डेटा हे काढत नाही, यांच्याकडे डेटाचीच पॉवर्टी आहे. कोणत्याही प्रकारची माहिती लोकांना मिळू नये अशा प्रकारचं एक संगनमत यांनी केलेलं आहे. आपण ईडीच्या बद्दल मगाशी बोलत असताना मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की कायदा बदल्याच्या भावनेने वापरायचा नसतो. हे कायद्याचं जागतिक तत्व आहे. बदल्याच्या भावनेने कायदा वापरायचा नाही, इजा करण्यासाठी कायद्याचा वापर करायचा नाही, दुसऱ्यांना इजा करण्यासाठी न्याय द्यायचा नाही, त्याला अन्याय म्हणतात. आणि म्हणून बदल्याच्या भावनेने यंत्रणांचा वापर हे कायद्याला मान्य नाही, आणि म्हणून आम्हाला मोदी आणि शहा मान्य नाही. राहुल नार्वेकरांनी ज्या प्रकारचा निर्णय दिलेला आहे तो अत्यंत असंवैधानिक, घटनाबाह्य आणि संवैधानिक नैतिकता बेचिराग करणारा निर्णय आहे. आणि दुर्दैव पहा की ओम बिर्लांनी जी नियुक्ती केलेली आहे त्यांची, की 10व्या परिशिष्ट म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याचं काय म्हणतात त्याला समिती तयार केली आहे विश्लेषण करणारी. त्या चिकित्सा समितीचा प्रमुख राहुल नार्वेकर. काय क्रायटेरिया वापरला असेल आपल्याला माहित नाही, कदाचित अनेक पक्षातून ते फिरून आलेले असतील, त्याच्यामुळे त्यांना नेमलं असेल. एका कोणीतरी त्या दिवशी याच्यावर लिहिलं, व्हॉट्सअपवर फेसबुकवर कुठेतरी मी वाचलं, तो मी स्क्रीनशॉट काढून ठेवला, नाही तर उद्या मला म्हटले की तुम्हीच म्हटलं, मी तो स्क्रीनशॉट काढून ठेवलाय. त्यांनी असं म्हटलं की एखाद्या महिला वसतिगृहाची किंवा मुलींच्या वसतिगृहाचा प्रमुख वॉर्डन म्हणून आसाराम बापूला नेमण्यासारखं हे आहे. आपण कुणाच्या हातात संविधान आणि कायद्याचे सूत्र देतो हे लक्षात घ्या. आणि ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे. कायद्याचा खूप कीस पाडून न्यायाचे अंश सुद्धा नसलेला विलक्षण स्वरूपाचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे, जो सुप्रीम कोर्टामध्ये नक्कीच रद्दबातल केला जाईल असं माझं स्पष्ट मत आहे. एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो, यांनी महाराष्ट्राला भ्रष्टाचारी राजकारणाच्या घेऱ्यात घेतलेला आहे, दबावाच्या राजकारणात घेतलेला आहे. अजितदादांना त्यांनी सोबत घेतलेला आहे, आणि अजितदादा आणि ते मिळून सुद्धा आता भाजपला महाराष्ट्रात वाचू शकत नाही असा सी वोटरचा सर्वे आहे. आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे की आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मी सगळ्या कार्यक्रमांमध्ये जे सांगत असतो ते इथे मुद्दाम परत एकदा सांगतो आणि मग मी थांबतो, की आपल्या सगळ्यांना नरेंद्र मोदी सांगतात की मी काही झोपत नाही, मी न झोपता कमीत कमी झोपून 2च तास झोपतो आणि देशासाठीच काम करत राहतो. आपल्या सगळ्या नागरिकांची मागणी असली पाहिजे, आपल्या सगळ्यांची इच्छा असली पाहिजे की आता आम्हाला रात्रीच्या वेळेत झोपणारा माणूस पंतप्रधान म्हणून पाहिजे. यानंतर आम्हाला रात्री बेरात्री कोणाला तरी चुपचाप जाऊन भेटणे, दिवसा ते उजाडण्याच्या आधी घरी येऊन परत लपून बसणे असा माणूस आम्हाला मुख्यमंत्री म्हणून नको. नैसर्गिक पद्धतीने झोपणारा साधा सुद्धा माणूस पाहिजे, जो रात्री झोपला पाहिजे, सकाळी उठला पाहिजे, कधीतरी परिवारासोबत ट्रिपला गेला पाहिजे, सुट्टीवर गेला पाहिजे असा माणूस पाहिजे. चालेल आपल्याला 1-2 दिवस सुट्ट्या घेतल्याने काही देशाचं नुकसान होत नाही. ही जी प्रवृत्ती आहे ती मानसिक विकलांगतेचं लक्षण आहे. जो झोपतच नाही, ज्याला झोपच येत नाही पूर्णपणे, तो माणूस मानसिक रुग्ण असतो. आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही तो माणूस योग्य विचार करू शकत नाही, कारण की तो चिडचिडा होतो, तो रागीट होतो. आणि त्यामुळे पूर्ण झोप घेणारा माणूस आपल्याला पाहिजे, याची साधी आपण इच्छा व्यक्त केली पाहिजे. मी जेव्हा पाहतो की कोणाचं हे सगळं चित्र आहे, काय प्रवृत्ती आहे, तर म्हणून मी तुम्हाला हिटलरचे काही महत्वाचे गुणधर्म सांगतो आणि मग थांबतो. हिटलर एक असाच मोठा हुकुमशाह होऊन गेला. त्या हिटलर बाबतच्या काही गोष्टी आपल्याला सुशिक्षित करणाऱ्या ठरू शकतात, म्हणून मी सांगतो. हिटलरचे लग्न झाले होते, पण तो एकटाच आहे किंवा अविवाहित आहे असे तो दाखवतो. आता हिटलर बद्दल म्हटलं तरी तुम्हाला कळते किंवा कसं लागू आहे. काही विशिष्ट धर्माचे लोक आपल्या राष्ट्राचे शत्रू आहे असा हिटलरचा ठाम विश्वास होता. हिटलरला पाठिंबा देणारे लोक हिटलरवरची टीका कधीही सहन करत नव्हते. सर्व प्रकारची माध्यमे जसे की वृत्तपत्रे, मासिके यांचा वापर हिटलर स्वतःच्या प्रमोशनसाठी करत होता.
सगळे प्रश्न आणि समस्या क्षणार्धात संपून टाकू असं सांगून हिटलर जर्मनीमध्ये निवडून आला. पण त्यांनी जर्मनीचं काही भलं केलं नाही, उलट जर्मनी या देशाचं वाटोळं झालं. सत्तेत आल्यावर त्यांनी कोणतेही प्रश्न सोडवले नाही. आता हिटलरच्या प्रचाराची घोषणा बघा, फार महत्वाची होती. हिटलरच्या प्रचाराची घोषणा होती गुट टॅगन कॉमेन, अशी जर्मन भाषेमधली घोषणा होती. हिटलरच्या प्रचाराची ही घोषणा गुट टॅग कॉमेन, याचा अर्थ काय? अच्छे दिन आएंगे. हिटलरची घोषणा होती. पहा तुम्ही, हे जे साधर्म्य आहे ते तुम्ही लक्षात घ्या. हिटलरला सवय होती की नेहमी नवीन नवीन कपडे घातले पाहिजे, अत्यंत सुंदर रंगसंगती असली पाहिजे आणि आपल्याला ते कपडे घालून खूप लोकांनी पाहिलं पाहिजे, अशी हिटलरची मनोमन इच्छा असायची. असत्य अशा प्रकारे हिटलर सांगायचा की ते सत्यच वाटेल. याला म्हणतात आर्ट ऑफ टेलिंग लाईज. हे कर्तृत्व हिटलरनी कमावलं. हिटलरला रेडिओवरून भाषण देण्याची प्रचंड आवड. फ्रेउंडे, बुडेर आणि स्वेस्टन अशी भाषणाची सुरुवात तो करायचा. म्हणजे काय? मित्रो. हिटलरला स्वतःचे फोटो काढून घेणं फार आवडत होतं. हिटलर तेव्हाच्या फिल्म इंडस्ट्री मधल्या अभिनेते अभिनेत्रींना मुद्दाम बोलवून जेवायला लावायचा आपल्यासोबत. जसं शाहरुख खान 1-2 वेळा गेला नाही, त्याचा बदला घेण्यात आला आणि त्यांच्यासोबत तो फोटो काढायचा. हे जे सगळे गुणधर्म आहे आपण समजून घेतले पाहिजे की आपण कशा प्रवृत्तीच्या माणसांना निवडून दिलेला आहे. आणि म्हणून आमचं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या प्रवृत्तीशी भांडण आहे, त्या व्यक्तींशी आमचं भांडण नाही. ते जर भारताच्या संविधानाशी खेळणं थांबवतील, ते जेव्हा हरतील आणि आपल्या घरी बसतील किंवा भारतातून पळून जातील, तर आम्हाला त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही. आपल्याला सगळ्यांना आता ठरवायचं आहे आज या सभेनिमित्त की नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस अशा प्रवृत्तींना याच्यानंतर राजकारणातून हद्दपार करायचं. आपण खुल्या मनाने हे सगळं ऐकलं, याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की 2024च्या निवडणुकीपर्यंत अत्यंत शुद्ध, तार्किक, लोकशाही प्रधान असा राजकारणाचा विचार सगळ्यांनी सुरू ठेवावा. धन्यवाद. ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.